यश बेटा, पुन्हा एकदा विचार कर. या ठिकाणी राहणं तुला जमेल का? मी जमवून घेईन. तुमच्या बरोबर राहण्यापेक्षा इथे राहणं बरं. यश, हे काय बोलतोयस तू? बरोबर बोलते मी बाबा. मला तुमचा कंटाळा आलाय. सारखं सारखं हे करू नको, ते करू नको, हे चूक आहे, ते बरोबर आहे, मोबाईल घेऊ नको, टीव्ही बघू नको. अरे पण आम्ही हे तुझ्या भल्यासाठीच करतोय ना. या गोष्टींचा तुला भविष्यात फायदाच आहे. मला काहीही सांगू नका. मला तुमच्यापासून सुटका हवी म्हणजे हवी. हाच तुझा हट्टी स्वभाव जो तुला घातक ठरणार आहे. बाबा, इथे सुद्धा लेक्चर नको आहे तुमचं. आता हॉस्टेल मध्ये तरी मला माझ्या मनासारखं वागू द्या. ठीक आहे, एवढा हट्टीपणा आणि दुराग्रह तू करणार असशील ना, तर मग कठीणच आहे. कठीण आहे की सोपं ते माझं मी बघून घेईन. तुम्ही जा आता. यश, हे बोलणं शोभतं तुला? हो, शोभतं मला. यश, अरे बाबांशी असं बोलू नये. आणि ते कसं बोलतात ते तू पाहिलं नाही? अरे याच तुझ्या आगाऊ स्वभावामुळे ही वेळ आली आहे. हो, माझ्या आगाऊ स्वभावामुळे ना. तर मी माझा पाहून घेईन. तुम्ही जा. यश, आईला सोडून राहताना तुला काहीच वाटत नाही का रे? नाही. जाऊ दे ग, तू उगाच भावनिक होतेस. कसा राहिलो माझा बाळ इथे? मला चिंता वाटते. तो बघ, त्याला आहे का चिंता? तुझ्या लाडामुळेच हे दिवस आलेत. यश, तू समजतोस तेवढे इथले जीवन सोपे नाही. बाळा, खूप कठीण असेल इथलं जगणं. तुला नाही जमणार. मी जमवून घेईन. तुम्ही जा आता. यश, ठीक आहे, नीट राहा. कधी भेटावंसं वाटलं तर फोन कर. येऊ आम्ही. काही गरज नाही. मी इथे मजेत राहीन, तुमच्या कटकटी पासून दूर. अरे, आतमध्ये सोडायला येतो तुला. नको, त्याची काही गरज नाही. यश, यश, यश. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारी, काही आज नाही. माफी कशी मागू पोरी, मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला.
आई रुसली सखा बोलना आई अगाई रुसली सखा बोलना. आई आई कुठे गेलीस आई आई काय झालं रे राजू? आईची आठवण आली रे. कशी असेल रे माझी आई? खूप दिवस झाले, फोन नाही, पत्र नाही. मला खूप आठवण येते रे. आपल्या साऱ्यांचं हेच दुःख आहे. येईल भेटायला तुला लवकरच, किंवा फोन तरी करेल. राजू, तुला आठवण यायला तुझी आई तरी आहे. माझं बघ, मला आठवण यायला असं माझ्या जगात कोणच नाही. असं कसं बोलतोस? आम्ही कोणीच नाही का? तुमचाच आधार आहे मला. एवढ्या रात्री कोण आलं असेल रे? बबलू, काय पण बोलू नकोस. आणि तू का उठलास? झोप. अरे मला पण स्वप्न पडलं. आता आज कोण आलं होतं तुझ्या स्वप्नात? आज माझ्या स्वप्नात सोनाक्षी सिन्हा आली होती. हो, आणि काय म्हणाली? बबलू साहब. हा, पुढे बोल. बबलू साहब. अरे पुढे बोल. थप्पड़ से डर नहीं लगता, पैर से डर लगता है, पैर से. पुन्हा आवाज आला. अरे काय हुई गवा? अरे कौन है? अरे क्या हुई गवा? तुम बच्चा लोग क्या करत है? आवाज आवत है, सुनाई नहीं देत का? अरे सोत नहीं तुम लोग. चलो चलो देखो कौन आया है. मौसी इधर आओ. का है? का काम है? अरे इधर आओ ना. हम नहीं आएंगे. बताना है कि नहीं बताना? बताना है. इधर आओ. का है? कान नीचे करो. कान? हम कान नहीं नीचे करेंगे. अरे यार कान नीचे करना. हम कान नहीं नीचे करेंगे. बताना है कि नहीं बताना? हे भगवान, अब का है? भूत. अरे भूत! अरे नहीं, हम भूत नहीं. तुम भूत है, तुम्हारा फैमिली भूत है, अक्का घर भूत है. भूतवा कहीं का हमको भूत कहते. हम भूत नहीं, हम देखत है. हम नहीं, हम तो जात है. हम जात है. हे भगवान, भूतवा भूतवा भूतवा. मावशी पाय आली. मावशी पाय आली. एवढं पहाटे कोण आलं असेल? हा आवाज इथून येतोय, इथून. कॅटरीना कॅफ. ती बघ, दरवाजा वाजवते. जा, उघड जा. अरे कौन है? अरे यार, ही मावशी पुन्हा आली. आता काय करायचं? हे भगवान, अब फिर कौन आया है? तुम देखना है कि नहीं देखना है? हम जाके देखत है. तुम सब बचुआ यहीं पे रुको. मावशी थांब जरा. हम बघते हैं. ओम मोनिका. ओम माय डार्लिंग. अरे का हुई गवा? अरे कौन है? अरे शिट, माझं कोणीच नाही आलं. बदतमीज, बेशरम. काय? रणवीर कपूर? अरे ये कौन है? मी यश, इथला नवीन स्टुडंट. हॉस्टेल हेच आहे ना? नाही, हॉस्टेल नाही, 5 स्टार हॉटेल आहे. डान्स आश्रमशाळा. बबलू गप्प बस. झोप चल. अरे नहीं बाबा, ये होटल नहीं, इका हॉस्टल कहत है. यहाँ बचुआ रहत है, पढ़त है. समझे का? तुमको क्या चाहिए? मौसी इधर आओ. हे भगवान, अब का है? भूत. हाँ, हे भगवान, भूत भूत. हम जाते हैं, हम जाते हैं, हम जाते हैं. हे भगवान, भूत सब भूतवा है यहाँ पे. माझी
रूम कुठे आहे? आय मीन मी झोपायचं कुठे? ही बघ, ही एवढी तुझी रूम. आता झोपतोस का? यश, त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तो तसाच आहे. आणि सरांनी आम्हाला सांगितलं होतं तुझ्याबद्दल. उशीर झाला वाटतं तुला यायला. हो, आमची कारच रस्त्यात बंद पडली म्हणून उशीर झाला. पण हे सगळे इथे बाहेर का झोपलेत? आपापल्या रूम मध्ये का नाही झोपलेत? अरे, इथे कुणाला रूम वगैरे नाही. हीच सर्वांची मोठी रूम. इथेच सगळ्यांनी झोपायचं. इथे झोपायचं? पण मी ऐकलं होतं हॉस्टेलमध्ये सुद्धा रूम असतात. पण हे हॉस्टेल तसं नाही. ही आश्रमशाळा आहे. बरं यश, सकाळी लवकर उठायचं आहे. तिथे कोपऱ्यात तुझं अंथरूण पांघरून ठेवलेलं आहे. ते घे आणि झोप. मी खाली झोपायचं? बेड शिवाय झोपच नाही लागणार मला. बरं, एक काम कर. आजचा दिवस हे बाकडं आहे ना, त्याच्यावर बेड समजून झोप. उद्याचं उद्या बघू. ए सुम्या, उठ, चल, उठ उठ. एक काय रे, दिवसा पण झोपू देत नाही आणि रात्री पण झोपू देत नाही. चल वाचलो. यश, ये झोप इथे. थांब यश. बच्चे लोग पैर ऊपर. यश, तू इथे का आलास? असंच जरा वेगळं म्हणून घरी बोर व्हायचं. म्हटलं हॉस्टेलला मजा येईल. हा बघ, इथे मजा करायला आलाय. कर मजा कर. फुल टू धमाल. येस, फुल टू धमाल. ए, गप्प बस. वेडा झालास का तू? अरे हे पण सांग रे. यश, तुझी परिस्थिती चांगली असताना, तुझे आई बाबा असताना सुद्धा तू इथे आलास. अरे ह्याचे आई बाबा कामाला जात असतील ना. अरे, आजकाल सर्वांचेच आई बाबा कामाला जातात, म्हणून कोणी पालक अशा ठिकाणी नाही पाठवत. माझी आई तर घरीच असते. शिवाय बाबांचं ऑफिस तर घराजवळच आहे. काहीतरी अडचण असेल त्याची. सॉरी हा, आम्ही जरा वेगळाच विचार केला. कारण इथे असणाऱ्या बहुतेक मुलांचे आई बाबा नाहीत. आणि जर कोणाचे असतील तर त्यांची गरिबी आहे. ते मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपू शकत नाही. तुझे आई वडील कुठे असतात? माझे बाबा नाहीत. माझी आई आहे. खूप कष्ट करते. पण परिस्थितीमुळे मला तिच्यासोबत राहता येत नाही. मला तर आई बाबा कुणीच नाहीत. या जगात माझं कुणीच नाही. गंप्या, रडू नकोस. इथे तुला बहीण भावंड आहेत ना. इथले सर आणि मॅडम आई वडिलांपेक्षा कमी आहेत का? आपल्याला शिस्त लावतात, प्रेम करतात, शिक्षण देतात. आणि आपण दोघं भाऊ आहोत ना. मग माझी आई तीच तुझी आई वेड्या. तू म्हणतो ते सत्य आहे रे राजू. पण आई बाबा नसल्याचं दुःख काय असतं ते माझ्यासारखा पोरका अनाथच समजू शकतो. गंप्या, रडू नकोस. चल झोप. सकाळी लवकर उठायचे. यश, आपण तुझं सामान उद्या सकाळी लॉकर मध्ये ठेवू. तुला तर ठीक वाटतं ना? झोप येईल ना? हो, येईल ना. मस्त झोप येईल. तुला झोप आलीच पाहिजे. सगळ्या बाजूने एसीच आहे. एसी? कुठे एसी? दार खिडक्या उघड्या म्हणजे आपला एसी. ओ, आय सी. आयसी नाही रे, एसी. झोप आता. एक कार मला मारतो. अरे मच्छर. मी मच्छर, तू मच्छर. अरे तुझ्या पायावर मच्छर होता. चल झोप. आलाय मोठा मुंबईचा शहाणा.
अजून झोपलाय. अरे यश उठ. ए आई, माझी दुपारची शाळा आहे ना. अरे जाऊ दे रे, उठेल तो. आपली कामे नाही झाली तर सर ओरडतील ना. यांना कळत नाही, ओळख नाही, बघावं तेव्हा. अरे 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 काय चाललंय हे? काय हा गोंधळ? अरे काय? अरे 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 या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. गप्प बसा. अरे हे काय चाललंय? हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल, तुमचे घर नाही. हा काय रे? मॉनिटर, आजची कामे झाली का? मग काय करताय अजून? अरे हे तुमचे घर नाही, हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल. अरे 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 या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. चोप, एकदम चोप. हा तर मी काय म्हणतोय हे बघा. अरे चा, कमालच झाली. हा कोण झोपलाय? काय रे मुलानं, हा कोण म्हणायचा? सर हा यश आपल्या हॉस्टेलमध्ये नवीन आलाय. अच्छा अच्छा, मुंबईतून येणारा विद्यार्थी आला का? अजून झोपलाय? कमाल आहे मुलाची. अरे 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 या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. चुप, एकदम चुप. हा झोपलाय का? थांबा, उठवतो मी. यश, अरे यश, उठ उठ. ए झोपू दे ना आई. मला आई म्हणतोय. गप्प बसा. हसायला काय झालं? अरे त्याला नेहमी आई उठवत असेल, सवयीप्रमाणे म्हणाला. थांबा थांबा, उठेल तो. यश, ए यश. ए आई, शाळा दुपारी आहे. आता दुपारची शाळा म्हणतोय. हसायला काय झाले? अरे 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 या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. ए चुप, एकदम चुप. थांबा, उठवतो मी त्याला. ए काय आई, सकाळी सकाळी शिटी वाजवते. चुप, एकदम चुप. अरे सकाळी सकाळी त्याची आई शिट्या वाजवत? अरे बापरे, गप्प बसा, हसू नका. अरे 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 या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. चुप, एकदम चुप. नाही नाही, आता ह्याला धडा शिकवावाच लागेल. हा यश असा उठायचा नाही. थांबा थांबा. ए मावशी, मावशी. अरे ही गेली कुठे? ए मावशी, मावशी. अरे क्या हुआ? का चिल्लावत है? का चाहिए तुमको? बरं झालं आलीस. मंडळ आपले आभारी आहे. का बंडल भारी है? मंडळ का है बंडल? अरे मावशी, एक काम करा, बोलो. पटकन पाणी घेऊन या. अरे साहब, आज गांव में पानी नहीं आया. अरे थोडस तरी पाणी आलं असेल ना. क्यों, पानी का क्या काम है? मी सांगितलेलं तेवढं काम करा, पाणी घेऊन या. दाढ़ी करना है का? अरे तो क्या करना है? मावशी, पाणी घेऊन या पटकन. क्या करना है? पाण्यामध्ये उडी मारायची आहे. इतने से पानी में कैसा उड़ी मारेगा? मावशी, सांगितलेलं काम करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अरे हाँ हाँ, हम लावत है, पानी लावत है. पानी नहीं तो कहाँ से लाएंगे, मगर लावत है. हे भगवान. बाप रे, डेंजर काम आहे. आता बघा मी काय करतो. यश झोपलाय काय अजून? मावशीने येऊ दे पाणी घेऊन. सगळ्यांनी शांत बसायचं, कोणीही बोलायचं नाही. अरे ही मावशी कुठे गेली? ए मावशी, अगं आणलंस की नाही पाणी? मावशी, आवत है. इलो इलो पानी, इलो पानी. हाँ. शाबास, मस्त काम केलंस. मंडळ आपले आभारी आहे. का बंडल भारी है? अगं गप्पा बस. पाणी आणलंस ना. आता एक काम कर मावशी,
ओत अंगावर. इलो. अगं 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 अगं, काय केलंस हे? भिजवलंस मला तू. आपने बोला ओता तो हमने ओत दिया. गप्प बस. मंडळ आपले आभारी आहे. अरे का मंडल भारी है? मावसे, अरे का है? अगं तुला काय सांगतोय ते नीट ऐक आधी. पाणी आणलेस ना? जा तिकडे, तिकडे बघ. अच्छा तो यहाँ से होते तो ऐसा बोलो ना. आपने बोला इधर से हो तो हम वहां से होते. ये पानी आपके ऊपर ऐसा. अगं चुप, एकदम चुप. मी काय बोलतोय तू काय ऐकतेस? काही बोलायचं नाही. शांत. दे इकडे. इलो. तर मुलांनो, उशिरा उठणाऱ्या मुलांसाठी पालकांनी घरी करावयाची कृती. का कुत्री? मावसे, कुत्री नाही ग, कृती कृती. एज हम कहत है कुत्री कुत्री. अगं कृती कृती. कुत्री कुत्री. अरे बाप्पा, आता कसं समजावू हिला? अगं तुला कळत कसं नाही? अगं बाई, कृती नाही ग, कुत्री कुत्री. हेच काय आपने बोला कुत्री. अगं तुझ्यामुळे चुकलो मी. शांत बस. मंडळ आपले आभारी आहे. अरे वा वा वा, का मंडल भारी है. मावसे, आता बघा यश कसा उठतोय ते. यश ए आई काय बोलतो म्हणा. यश यश यश, तू आता काय बोललास? सॉरी सर, तुम्हाला नाही म्हटलं मी. मला वाटलं आईने पाणी ओतलं. आईने? म्हणजे तू आई बाबांशी अशा शब्दात बोलतोस? यश, अरे काय काय चाललंय तुझं? हे बघ, हे तुझं घर नाही, हे हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलचे काही नियम असतात. अरे पहिल्याच दिवशी तू नियम मोडलास, त्यामुळे तुला शिक्षा भोगावीच लागेल. हो, शिक्षा भोगावीच लागेल. मॉनिटर, आजची कोणती कोणती कामे बाकी आहेत? झाडू मारायची बाकी आहे, भांडे घासायची बाकी आहे, पाणी भरायचं बाकी आहे. एवढा अभिनय करायची गरज नाही, कळतं मला. ही कामं बाकी आहेत ना? ठीक आहे ठीक आहे. यश, तू नियम मोडलायस, त्यामुळे तुला शिक्षा भोगावीच लागेल. हॉस्टेलची राहिलेली सर्व कामे तुला करावी लागतील. आणि हो, हॉस्टेलच्या बाहेरचं अंगण शेणाने सारवायचं. शेण शेण माहितीये ना? शेणात हात घालायचा आणि अंगण सारवायचे तुला. समजले? नाही सर, नाही, मला नाही जमणार आहे. तुला जमणार नाही? अरे तुला हॉस्टेलला राहायचं होतं ना, मजा करायची होती ना. पण हे हॉस्टेल तसलं नाही. इथे स्वतःची कामे स्वतः करायची आणि काही चूक झाली तर शिक्षा म्हणून बाकीची सुद्धा कामे करावी लागतात. समजले? मावशी, समजावून सांगा याला. हा, चला आवरा रे. अरे 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 अरे, या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. ए चोप, एकदम चोप. मावशी, समजावून सांगायला वेळ कमी आहे. चला. सर सर ऐका ना, मला नाही जमणार. सर सर सर. अरे अभी जाने दो जाने दो जाने दो. देखो सर थोड़ा गरम दिमाग का है. वो सीढ़ी बजावत है. वो गए जन्म में हवलदार हुई गवा. मावशी, काय समजावून सांगा. हाँ समझावत है. चलो चलो जल्दी जल्दी काम करो, सब पहुंच लो. हम आवत है. हाँ हम आवत है. चलो 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 चलो. मावशी, अरे हाँ, काहे बुलावत है? आवत है ना. हाँ हाँ. अरे बघतोस काय? घे ती कोपऱ्यातली झाडू आणि हो सुरू. नवीन आलास वाटतं. अरे इथे कामे करावी लागतात. मला बेट्टीची सवय आहे रे, पण आता मी आले तरी चालेल. बेटी, हा बघ बेटी बोलतोय. अरे आता 1 मिनिटात चायला लाईन लावलीस ना तर ब्लॅक टी पण मिळणार नाही. नको नको, मी लगेच चहा पितो. अरे थांब, आंघोळ केल्याशिवाय चहा नाश्ता नाही मिळत इथे. अरे बापरे, आंघोळ कुठे करायची? आंघोळ कुठे म्हणजे? बाहेर करायची. पाणी गरम असेल ना? थंड पाण्याने आंघोळ करायची. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. स्वतःची सगळी कामे इथे स्वतः करावी लागतात. विहिरीतून पाणी स्वतः काढावे लागते. ए बाबा, कुठे हरवलास?
कचरा काढून झाल्यानंतर दुसरेही कामे आहेत. पाणी काढायचे विहिरीतून. मग आंघोळ करायची. हे आमच्या मुंबईत नाही करत. त्यापूर्वी 2 नंबर विसरू नकोस. का तेही नाही करत वाटतं तुमच्या मुंबईत. 2 नंबर तुमच्यासारखं नाही काय. असं उघड्यावर जायचं असतं. मस्त बसायचं असतं. एकदम झक्कास. तुमच्या किचनच्या बाजूला नसेल एवढं झक्कास. अरे बापरे, आज काही यशचं खरं नाही. का? काय झालं? तुझ्या साफसफाईच्या दिवशी ह्याने इथे सू केली. आता तू ती साफ करायची. काय? स्वप्नातही शक्य नाही. करावं लागणार. इथला नियमच आहे तसा. नाहीतर घरी रवानगी केली जाते. घरी जायचं. नाही नाही, मी करतो. अरे गप्पा बसा. इथली चूत तिथे कशी जाईल? मला कामाला लावता. हे चल रे. शाबास. आता झटकन आंघोळ करून पटकन चहा नाश्ता करून अभ्यासाला इथेच यायचं. हा, 1 मिनिट थांब. तुला कपडे धुता येतात का? नाही. मग शिकावं लागेल. त्यासाठी आमचे कपडे सुद्धा धुवावे लागतील. जमेल ना तुला? हो, मी शिकेन कपडे धुवायला. आणि तुला भांडी घासता येतात? अजून एक काम. हे काम येते सांगूया, नाहीतर यांची पण भांडी मलाच घासावी लागतील. हो, येतात ना. येतात? अरे वा. मग आमची पण भांडी तूच घास. काय? अरे घाबरू नकोस, आम्ही तुझी मस्करी करतोय. ही कमल आणि ही राधिका या मदत करतील हा तुला सुरुवातीला. हो यश, काळजी नको करूस. आमच्याकडे देत जा हा कपडे. मात्र कोणाला सांगू नकोस. कारण इथे स्वतःची कामे स्वतः करावी लागतात. तुला या सगळ्याची सवय नाही ना. हळूहळू होईल सवय. चला, अरे मुलानो, सगळ्यांची कामे झाली का? यस सर. अरे मावशी, तू काय करतेस इथे? अगं, अजून प्रार्थना व्हायची आहे. नाश्ता व्हायचाय मुलांचा. नाश्ता तयार आहे ना? हा हा साहब, नाश्ता तो तैयार है. शाबास. हे तरी व्यवस्थित तयारी करून ठेवलेस. बरं झालं. बरं, नाश्त्याला काय बनवलंयस? वो पवे किया है, पवे. अरे 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 अरे, तुला सांगितलं होतं ना, आजचा मेनू पोहे असा आहे. ये छम किए है, पवे किए है. अरे देवा, मंडळ आपले आभारी आहे. आता ये देवा कौन है और बंडल का भारी है? मावशी, गप्प बसा. कोणी बोलायचं नाही. चला, प्रार्थनेला सगळे बसून घ्या. सगळे रांगेत बसतील एक साथ. चला, सगळे रांगेत बसा. शाबास. आता प्रार्थना म्हणायची आहे. हा हा हा, प्रार्थना बोलना है. सियावर रामचंद्र की जय, पवन पुत हनुमान की जय. अरे काय चाललंय हे मावशी तुझं? शांत बस. मंडळ आपले आभारी आहे. हा, बंडल भारी आहे. गप्प बस. चला मुलांनो, सगळे शांत बसा. रांगेत बसा. एक साथ प्रार्थना शुरू करेंगे. शुरू कर. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
यश, आज तू चक्क कपडे धुतलेस? अरे मी त्याला सांगितलं होतं माझ्याकडे ते कपडे. हो, आम्ही त्याला विचारलं होतं. मी आजपासून स्वतःची कामे स्वतःच करणार. तुम्हा दोघांचे काही कपडे असतील तर द्या माझ्याकडे. मी आता खूप चांगले कपडे धुवायला शिकलोय. अरे पण हा राजू कोणाची वाट बघतोय? ए राजू, तू कोणाची वाट बघतोयस? अरे माझी आई येणार आहे रे. पत्रात तर लिहिलं होतं सकाळच्या पहिल्या एसटीने येणार म्हणून, पण ती अजून कशी नाही आली. अरे तो लाल डब्बा कधी वेळेवर येतो काय? ए राजू दादा, राजू दादा, तो बघ तिकडे. ए राजू दादा, राजू दादा, तुझी आई आली. आई, राजू बाळा, कसा आहेस र? मी बरा आहे. तू कशी आहेस? राजूची आई, राजू तुमची सकाळपासून वाट बघत होता. वाई करे लेकरा. आई, मला एक भयानक स्वप्न पडलं होतं. सपान कोणतं? मी स्वप्नात पाहिलं की तुझ्या छातीत खूप दुखत होतं आणि आपल्याकडे औषधासाठी पैसे पण नव्हते. अरे येड्या, असं स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नसतो. जाऊ दे, मी माझ्या बाळासाठी काय आणलंय ठाऊ हाय का? काय आणलं साई? मी माझ्या लेकरांना स्वतःच्या हातानं लाडू बनवून आणले आहेत. राजूची आई, तुम्ही फक्त राजूसाठीच खाऊ आणला, आमच्यासाठी नाही आणला. नाही ग, मी समजांसाठीच आणलं हाय. घ्या ना, घ्या की. अगं तू पण घे की. अरे तुम्ही पण घ्या की. अरे घे ना बाळा. अरे यश, ये तू पण घे ना खाऊ. नाही, नको मला. आई, हा यश हॉस्टेलमध्ये नवीन आला आहे. अरे यश, ये ना, घे की बाळा. नाही, नको मला. अरे यश, ये की इकडं. बस, म्या जशी राजूची आई हाय तशी या समद्या लेकरांची आई हाय. आणि आता तुझी बी हाय. आता मुकाट्याने लाडू घे. आईला असं नाही नाही म्हणायचं असतं. खरंच नको. अरे घे की, खा. यश, 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 काय झालं मावशी? यशला काय झालं? अरे कोणी सांगितलं का नाही मला? यश, यश. नहीं, वो क्या हुआ, वो डॉक्टर आया है तो वो उसको तपासा है. उसने बोला है कि थोड़ा ताप है, फिर बोला कि डेंगू है, फिर बोला कि इन्फ्लुएंजा है, फिर क्या बोला हमको मालूम नहीं. अंत में बोला कोरोना है. हम डर गए तो अभी बोले कुछ भी नहीं है. अरे 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 मावशी, काय झालंय हे सगळं एकदम? तू गप्प बस, बोलू नकोस. अरे ह्या मावशीला काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावं तेव्हा आपलं. यश बाळा, आता कसं वाटतंय तुला? सर, आत्ताच डॉक्टर येऊन गेले. यशने औषधं सुद्धा घेतली आहेत. हो, आता ताप पण उतरलाय सर. शिवाय डॉक्टरांनी सांगितलं आहे की घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याला आई वडिलांशिवाय राहायची सवय नाही. पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय आलाय ना. बरं बरं, पाहिलंच यश, तुझ्यासाठी तुझे मित्रमैत्रिणी किती तुला सहकार्य करतायत. असेच एकमेकांना सहकार्य करायचं असतं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. बरं यश, आपल्या हॉस्टेलचं नाटक बसवायचंय. तू नाटकात काम करशील का रे? नाही सर, मी भाग घेणार नाही, पण तुम्हाला हवी ती मदत करेन. अरे कर ना एखादी छोटी मोठी भूमिका. स्टेजला घाबरतोस ना? आमच्या हॉस्टेलची मुलं बघ, स्टेजला घाबरत नाहीत. अरे स्टेजवर गेल्यावर अगदी बिनधास्त असतात. काय रे, हो की नाही? मग मला सांगा, या वर्षी नाटकात कोण कोण अभिनय करणार? अरे हो 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 हो, ऐका माझं.
सगळ्यांनी अभिनय करायचा आहे. मग आता वेळ कशाला लावताय? जा जा जा, तयारीला लागा. जा, पळा, पळा, पळा. हे, चला, पळा, पळा. चला आता वेळ लावू नका, गर्दी झालीये. नाटकाला सुरुवात करूया. चला चला, कामाला लागा, कामाला लागा. चला 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 चला. हाँ साहब, हम भी नौटंकी में काम करेंगे. मावशी, या वर्षी नाटकात तू काम करायचं नाहीस. नहीं साहब, हम भी नौटंकी में काम करत है. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, डार्लिंग तेरे लिए. मावशी गप्प बस. नाही म्हणजे नाही. अरे मागच्या वर्षी ह्या मावशीने काय केलं? तिला जबाबदारी दिली होती, नाटकाला म्हटलं मागच्या बाजूला मदत कर. तर काय करावं? मुलांना मुलींचे कपडे घालून पाठवलं आणि मुलींना मुलांचे कपडे घालून पाठवलं. अरे साहब, आजकल ऐसा ही होता है. लड़का लड़की का कपड़ा पहनत है और लड़की लड़का का कपड़ा पहनत है, नहीं तो कपड़ा ही नहीं पहनत है. मावशी गप्प बसा. मंडळ आपले आभारी आहे. का मंडल भारी है? मावशी अरे काहे चिल्लावत है? हम नहीं करेंगे. हाँ चलो 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 चलो, शुरू करो शुरू करो, जल्दी 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 शुरू करो. हाँ मावशी, या वर्षी तुझं नाटक बिटक काही नको, डान्स बिन्स काही नको. हम नाचेंगे, हम तो नाचेंगे. हाँ मी तुला परवानगी देणार नाही. हम तुम्हारा परवानगी नहीं, परवानगी बगैर नाचेंगे. अरे अरे, काय काय करतेस तू? नाचायचं नाही. नाही नाही नाही, नाचायचं नाही. नाही नाही नाही. अरे अरे अरे, चाललंय हे? अरे नाटक करायचंय ना, डान्स आहे का? कोणी सांगितलं? चला 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 नाटकाला सुरुवात करूया. चला. अरे अरे माझं साहित्य कुठे आहे? अरे काय कुठे कुठे गेले सगळे हे? अरे आणा ना. अरे अरे माझं साहित्य कुठे? हिलो तुम्हारा गटार. मावशी काय बोलतेस? अगं कशाला काय म्हणायचं कळत नाही का तुला? अरे ह्या मावशीला काही कळत नाही, वळत नाही. नुसते बघावे तेव्हा आपले
सर ह्या घ्या तुमच्या बांगड्या. अगं याला बांगड्या नाही म्हणत, कशाला काय म्हणायचं तुला सुद्धा कळत नाही. मावशी सांगा, समजावून सांगा. हाँ, इसको सपन्या बोलते हैं, सपन्या. अरे देवा, ही सुद्धा चुकली. अरे ह्यांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. गप्प बस. चला आता कोणीही काही गोंधळ घालायचा नाही, नाटक सुरू करूया. मंडळी नाटकाची वाट बघत आहे. यश, नाटक शांतपणे बघायचं, व्यवस्थित बघायचं. बर. अरे ए, नाटकाची बेल वाजवा कोणीतरी, बेल. अरे बेल कोण वाजवतंय का? अरे साहब, बेलवा चोरी हो गया. आता काय करायचं? पर्दा 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 पर्दा. अरे आधी बेल तरी वाजवा ना. हाँ, हम बेलवा बजावत है. काय चाललंय हे मावशी? काय चाललंय हे? बेलवा बेलवा. अरे दुसरी बेल वाजव. आणि आता शेवटची तिसरी बेल. अरे देवा, कसं होणार नाटकाचं? आता हे बघा मंडळी, आम्ही नाटकाला सुरुवात करतो. सर्वांनी शांतपणे नाटक बघायचं. तुझे भगवंत आहे रे, आधी दर्शन तू घ्यावे ते, जन्म देणाऱ्या आई बापा, माणसा जाणून तू घे. करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. चुकवू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला. चुकवू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला. तुला रडताना पाहून बाप तो धावून आला. तुला पुतळात 9 महिने आईने ठेवले गेल्या. तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले गेल्या. छातीशी तुला बघ धरले, अमृत रूपी दूध प्याला. छातीशी तुला बघ धरले, अमृत रूपी दूध प्याला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्यात आई बापाला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्यात आई बापाला. तुला बसवून पाठावर आईने घास भरविला. धरुणी पोट बापाने तुला सोडील शाळेला. शिकवणी साहेबा मोठा धनी धनवान झाला. थांबवा हा कार्यक्रम. सर, तुम्ही जाणून बुजून हा कार्यक्रम बसवलात ना, मला माझी चूक कळावी म्हणून. जेव्हा मी आई बाबांकडे होतो तेव्हा त्यांच्याशी उद्धट वागलो, त्यांचा अपमान केला. पण या इथे राहून मला माझी चूक लक्षात आली आहे. म्हणून मला आता मनापासून वाटते की मला आई बाबा हवेत, मला आई बाबा हवेत, मला आई बाबा हवेत. यश, यश, यश बेटा. आई बाबा तुम्ही इथे? हो बाळा, आम्हाला सरांनी सर्व सांगितलं आहे. आई बाबा मला माफ करा. तुम्ही जेव्हा सतत माझ्याजवळ होता तेव्हा मला तुमचं महत्त्व कळलं नाही. पण तुमच्यापासून दूर गेल्यावर इथे राहून आज मला माझी चूक चांगलीच लक्षात आली. मी पुन्हा असं नाही वागणार. बाळा,
तुला तुझी चूक कळली यातच आमचं समाधान आहे. आता मी तुमच्या सोबतच राहणार. मला तुम्ही हवेत आई बाबा, तुम्ही हवेत. जसे आम्ही यशचे आई बाबा तसे आजपासून आम्ही तुमचेही आई बाबा. अरे यश, तुला तुझी चूक कळावी म्हणून तर आम्ही नाटक बसवलं होतं. आईचे मोल कसे लावाला, आईचे मोल कसे लावाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, आईचे मोल कसे लावाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा.